भाजपला सोडचिठ्ठी दिलेले उन्मेष पाटील व करण पाटील यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्या बाबतीत भाजप व शिंदे गटातील पदाधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐका त्यांच्याच शब्दात. आमचे सहकारी आदरणीय उन्मेषदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेनेच्या उभाटा गटात प्रवेश केल्याची बातमी आम्हाला कळली. खरं तर ही बातमी अत्यंत दुःखद आहे, क्लेशदायक आहे. आदरणीय उन्मेषदादा यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रवेश केल्यानंतर 2014 15 दिवसाच्या आत विधानसभेची संधी दिली गेली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्यानं उन्मेषदादा अत्यंत कमी वयामध्ये आमदार झाले. 5 वर्षानंतर त्यांना लगेच 2019 पक्षानं खासदारकीची उमेदवारी दिली आणि प्रचंड बहुमताने 15 दिवसामध्ये उन्मेषदादा निवडून आले. खरं तर उन्मेषदादा निवडण्याच्या मागे भारतीय जनता पक्षाचं संघटन, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं मजबूत कार्यकर्त्यांचं जाळं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी दोन्ही इलेक्शन्समध्ये प्रकर्षाने जाणवल्या 2014 आणि 2019 परंतु इतक्या कमी वयामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या संध्या भारतीय जनता पक्षाने दिल्यावर देखील त्यांचं भारतीय जनता पक्षातनं बाहेर जाणं हे अत्यंत दुःखद आहे, अत्यंत क्लेशदायक आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्ष म्हणजे आपली माता वाटते. भारतीय जनता पक्षावर आईसारखं प्रेम करणारा हा कार्यकर्ता आहे. तर अशा वेळी उन्मेषदादांचं देखील अनेकदा या पद्धतीचे विधानं होते की मी पक्षावर माझ्या आईसारखं प्रेम करतो. तर मला असं वाटतं आई देखील कधी कधी मुलावर नाराज असते, तर त्यामुळे आपण काही आईचा त्याग कधी करत नाही. तर त्या दृष्टीनं मला असं वाटतं की त्यांनी उचललेलं पाऊल जे आहे ते आत्मघातकी आहे असं मला वाटतं. आणि 2019 जेव्हा आदरणीय स्मिताताई वाघ यांची उमेदवारी जाहीर झालेली असताना त्या मतदारसंघामध्ये जवळपास 10-15 दिवस त्यांनी प्रचारही केला आणि शेवटच्या क्षणी जेव्हा असा निर्णय झाला की ताईंच्या ऐवजी उन्मेषदादांना उमेदवारी द्यायची, तेव्हा आदरणीय स्मिताताई ह्या उन्मेषदारांचा नॉमिनेशन अर्ज भरायला देखील हजर होत्या आणि त्यांनी त्यांच्या खांद्याला लावून प्रचार केला. कार्यकर्त्यांनी कोणतीही नाराजी न व्यक्त करता अत्यंत परिश्रम घेत उन्मेषदारांना विजयी केलं. आता जेव्हा ताईंना उमेदवारी दिली तेव्हा असं अपेक्षित होतं आणि उन्मेषदादांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर असं म्हटलं देखील होतं की आता मी ताईंच्या सोबत राहील आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु ते त्यांच्या शब्दाला जागले नाहीत आणि त्यांनी वेगळी वाट अनुसरली आहे. तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच संघटन आणि सरकारमधल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांची खांदेपालट होत असते. अनेक सरकारमधले मंत्री संघटनेमध्ये येतात, अनेक संघटनेतले मंत्री निवडणुका लढवायला जातात. तर ही भारतीय जनता पक्षाची एक मोठी प्रक्रिया आहे. अनेक लोकांना वेगवेगळ्या स्तरावर संधी देण्याचं भारतीय जनता पक्षाचं हे धोरण आहे. इतक्या कमी वयात दादांना 10 वर्ष लोकप्रतिनिधित्व पदाचा अनुभव आला, तर कदाचित त्यांचा अनुभव संघटनेमध्ये घेण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने काही विचार केला असेल, परंतु दादांनी संयम न पाळता वेगळी वाट धरली, हे अत्यंत दुःखद आहे. कदाचित थोडा संयम ठेवला असता तर संघटनेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आदरणीय बावनकुळेजी यांनाही असंच मीडियातनं चर्चा झाल्या होत्या 2019 बाजूला टाकलं. परंतु बावनकुळेजी आणि तावडेजी आज कुठे आहेत? बावनकुळे साहेब आमच्या महाराष्ट्राचं संघटनेचं नेतृत्व करतायत. विनोदजी तावडे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये महामंत्री म्हणून एक मोठी जबाबदारी निभावत आहेत. तर एकंदरीत पक्षाच्या कार्यकर्त्यानं पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. ही जी भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात आहे, या भावनेच्या विपरीत उन्मेषदादा वागले आणि त्यामुळे आम्हाला थोडंसं दुःख आहे. खरं तर मागच्या जून-जुलै महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षानं श्री करण पवार यांना एरंडोल पारोळा या मतदारसंघाचं विधानसभेचं निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षानं नियुक्ती केली होती. आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून संघटना विस्ताराची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. अशा वेळी सर्व संघटनेचा विस्तार करीत असताना वैयक्तिक महत्वाकांक्षा ठेवणं काही वाईट नाही, परंतु एकदा का पक्षानं उमेदवारी जाहीर केली की या सगळ्या आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून उमेदवाराचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असते. आणि जेव्हा आपल्यावर एवढा विश्वास टाकला जातो, नेत्यांनी टाकलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरला नाहीत असं मला करणदादांबरोबर म्हणावंसं वाटतं दुर्दैवाने. हे बघा, आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला या ठिकाणी कुठेच उमेदवार त्या ठिकाणी मिळत नाही आहे. आपण पाहिलं असेल की रोज वेगळे उमेदवारांचे नाव मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे. पहिले त्यांनी ललिता पाटील यांचा प्रवेश करून घेतला, मग त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये कुलभूषण जे उपमहापौर होते त्यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत त्यांनी आणलं.
म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुठेच त्यांना त्या ठिकाणचा तोलामोलाचा उमेदवार या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या समोर मिळत नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे आता त्यांनी पारोळ्याचे जे माजी नगराध्यक्ष आहे करण पवार यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की आम्ही आपल्याला उमेदवारी देऊ, म्हणून ते आज त्या ठिकाणी प्रवेश करताय. पण या सगळ्या गोष्टीचा महायुतीच्या उमेदवाराच्या समोर कुठलाही त्या ठिकाणी प्रभाव पडणार नाहीये. महायुतीचा उमेदवार या राज्यामध्ये जळगाव लोकसभेची सीट ही 5 लाख मतांनी त्या ठिकाणी निवडून येईल. खासदार उन्मेष दादा यांचा उभाटा प्रवेश अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. 2 दिवसापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं आमदारकी खासदारकी हे काही सेवा करण्याची साधने नाही आहे, पक्ष ही माय असते. आणि आज ते त्या मायेला आईला सोडून उभाटात गेले, ही खरी दुःखाची गोष्ट आहे. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, यांच्याकडे कुठलाही आज उमेदवार नाही. जरी उमेश पाटील यांचे लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव येत असलं तरी मी दाव्याने सांगेल उमेश पाटील हे पण उमेदवार नसणार आहे, दुसराच कोणी ऐन वेळेवरती उमेदवार देतील. खरं म्हणजे या ठिकाणी आमच्या लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरुद्ध उभं राहायला कोणी तयारच नाही आहे. अगोदर कुलभूषण पाटील होते, त्यानंतर बरेच काही लोक येऊन गेले. मात्र एकंदरीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी आपला टिकाव लागू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकजण आला तसा परत गेला. आणि या ठिकाणी कोणी जरी उभं राहिलं तर मी निश्चितपणे सांगेल माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार राजेमामा भोळे, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, माननीय मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वात निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे आमचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आज खासदार उमेश पाटील यांनी उभाटा गटात जो प्रवेश केला आहे याने भारतीय जनता पार्टीचे कुठलेही नुकसान होणार नाही. आणि ज्या उमेश पाटलांनी आजपर्यंत सांगत आले की भाजप ही माझी आई आहे आणि मी भाजपचा कार्यकर्ता राहून भाजपचं काम करेल, तसंच त्यांनी आज उभाटा गटात प्रवेश करून त्यांनी दाखवून दिलं की मी भाजपचा कुठलाही निष्ठावान कार्यकर्ता नाही आहे. आणि तसेच त्याप्रमाणे स्मिताताई वाघ यांनी ज्यावेळेस त्यांचे तिकीट कट झाले होते तेव्हा उन्मेशदादांना अचानक संधी दिल्याने स्मिताताईंनी त्यांचा प्रचार जोमाने कामाला लागले होते. त्याचप्रमाणे आमची कार्यकर्ता म्हणून एक अपेक्षा अशी होती की त्यांनीही आज स्मिताताईंचा प्रचार करायला पाहिजे होता आणि पक्ष संघटना म्हणून त्यांनी कार्यकर्ता म्हणून जे उभाटामध्ये त्यांनी प्रवेश केला तोच कार्यकर्ता त्यांनी भाजपमध्ये दाखवायला पाहिजे होता. आधीचे भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे गटात. तर त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं आणि वाट बघायला पाहिजे होती. आणि तितक्या जोमाने आदरणीय स्मिताताई महायुतीच्या उमेदवार त्यांनी प्रचार करायला पाहिजे होता आणि वाट बघायला पाहिजे होती. पक्ष नेहमीच संधी देत असतो आणि पक्ष कोणावरही अन्याय करत नाही. आणि कोणी कुठेही गेलं आणि कोणी काही किती प्रयत्न केले तरी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून देवेंद्रजी असतील, संकटमोचक गिरीश भाऊ असतील आमचे नेते, यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ यांना मागच्या लीडपेक्षा अजून जास्त लीडने विजयी करू हा आमचा संकल्प आहे.